नमस्कार. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. उच्च पेन्शनसाठी फॉर्म्युला ए आणि सी विलीन. पेन्शनधारकांना या बदलाचा अधिक लाभ मिळणार. तर पेन्शन मोजणीसाठी 4 सूत्रे निश्चित. 16 नोव्हेंबर 1995 ते 31 ऑगस्ट 2014 पर्यंतचे दिवस फॉर्म्युला सी मध्ये विलीन. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आता EPS 95च्या उच्च पेन्शनसाठी EPFOने बनवलेला फॉर्म्युला अखेर बदलला आहे. पेन्शनधारकांना या बदलाचा अधिक लाभही मिळणार आहे. पूर्वीची सूत्रे आता एकत्र केली गेली आहेत, ज्यामुळे आता गणना करणे सोपे झाले आहे. याशिवाय आणखी थकबाकीदारांचा मार्गही आता खुला झालेला आहे. EPFOने यापूर्वी पेन्शन मोजणीसाठी 4 सूत्रे निश्चित केली होती. सूत्र A, B, C आणि D असे होते. आता A आणि C चे विलीनीकरण करण्यात आले आहे. दिवसाचा पहिला अंक आता 2 भागात होता. तो आता 16 नोव्हेंबर 1995 ते 31 ऑगस्ट 2014 पर्यंतचे दिवस आता फॉर्म्युला सी मध्ये विलीन करण्यात आलेले आहेत. पेन्शनपात्र पगारासाठी आता मागील 60 महिन्यांच्या सेवेची सरासरी विचारात घेतली जाते. ज्या तारखेला 58 वर्ष पूर्ण झाली त्या तारखेपासून आता पहिल्या 60 महिन्यांचा सरासरी बेसिक DA पेन्शनपात्र पगार म्हणून आता घेतला जाणार आहे. 2 वर्षाच्या बोनसच्या बाबतीत पूर्वी ज्या ठिकाणी सेवा जास्त होती त्या ठिकाणचे सरासरी पगार आता विचारात घेतले जाणार आहे. आता बोनस म्हणजेच वेटेज फक्त गेल्या 60 महिन्याच्या पगाराच्या सरासरीवरच दिला जाणार आहे. फॉर्म्युला ए मध्ये पेन्शन पात्र सेवा ही 31/8/2014 पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. तर फॉर्म्युला सी मध्ये पेन्शन पात्र पगार हे 31/8/2014 नंतर ग्राह्य धरले जाते. EPS 95 हायर पेन्शन फॉर्म्युला ए आणि सी विलीन करून पेन्शनधारकांना आता अनेक फायदे मिळणार आहे. ज्यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे दिवसांची संख्या वाढली आहे. दुसरे म्हणजे गेल्या 60 महिन्यांचा सरासरी पगार घेतल्यास पेन्शनही वाढणार आहे. त्यानंतर पेन्शनधारकांना अधिक थकबाकीचा लाभही आता या नवीन पेन्शनपात्र विलीनीकरणामुळे मिळणार आहे. तसेच हायर पेन्शनच्या नवीन नियमानुसार आता जे 2020 मध्ये 58 वर्षाचे झाले आहेत त्यांना आता वाढीव पेन्शन आणि थकबाकीचा लाभही मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.